अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस म्हणजे काय की या गावाला इकडनं पाणी पुरवठा असतो, म्हणजे ब्लड सप्लाय बॉलचा खालनं हाडातनं येतो. तर या मधल्या रक्तवाहिन्या डेड होणं आणि त्याच्यामुळे इथे रक्तपुरवठा थांबणं या आजाराला आपण म्हणतो अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस, म्हणजे व्हेसल नसल्यामुळे डेड होणं ह्या पेशी. तसाच ब्लड सप्लाय जो असतो या कपला या हाडातनं होतो, तर याचा संसर्ग याला सुद्धा होतो. आणि मग काय होतं की एकदा रक्तपुरवठा थांबला बॉलचा की या इथल्या पेशी मृत पावतात आणि मग इथे सूज यायला लागते. मग तुम्ही जसं बोललात की खूप जास्त आम्हाला दुखणं वाढलं, चालता येत नाहीये, मांडी घालून बसता येत नाहीये, ते याच्यामुळेच की इथे सूज येते. मग सूज आली की ठणका वाढतो, याला आपण अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस म्हणतो. तर होतं काय, हा आजार ग्रेड 3 या स्टेजमध्ये पोहोचला की हा बॉल कम्प्लीट चपटा होतो आणि चपटा झाल्यामुळे काय होतं, बॉल आणि सॉकेट चिकटून जातं. मग पायाची मुवमेंटच कमी होते, मग चालताना असं असं लंगडायला लागतात रुग्ण, बरोबर. आणि खुर्चीवर मोठ्या मुश्किलीने बसतात, खाली बसण्याचा तर प्रश्नच उरत नाहीये. म्हणून काय आहे की आता ग्रेड 2, ग्रेड 3, ग्रेड 4 मध्ये असेल तर आयडियल काय ठरतं की कम्प्लीट बॉल हा काढून टाकायचा, कप पण इथे स्वच्छ करायचा हा, आणि त्या जागेवर असं नवीन बॉल आणि कप लावायचा. ओके. आता होतं काय, आता या बॉल आणि कप मध्ये पण बरेचसे प्रकार आहेत. हा सिरॅमिकचा बॉल आहे, इथे सिरॅमिकचा कप असू शकतो किंवा पॉलिथिलिनचा कप असू शकतो. शेल मात्र मेटलचा असतो की रुग्ण अगदी दुसऱ्या दिवशी आम्ही चालवतो, 3-4 दिवशी आपण डिस्चार्ज करू शकतो. टोटल 1 ते 1.5 महिन्याचा रिकव्हरी पिरियड गेला की तुम्ही तुमच्या नोकरीला जाऊ शकता, तुम्ही खुर्चीवर बसू शकता, तुम्ही ट्रेननी प्रवास करू शकता,